ऊसाची मोठी बांधणी कधी केली पाहिजे तर सर्वसाधारण 2 ते 2.5-3 कांड्यावर ऊस असताना भरणी केली पाहिजे. मोठी बांधणी ऊसाची ते सर्वसाधारण जून महिन्यात तुम्ही मोठा मिरगी डोस टाकता. तर आता ही पावसानं सगळीकडेच महाराष्ट्रात प्रॉब्लेम केलेले आहेत. बऱ्याच लोकांची ऊसं कळवणं बाकी आहे. पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे, न भरणी झाल्यामुळं ही जी मुळं आहेत बघा, इथं आता माझ्या बोटापाशी दिसतात बघा इथं, अहो का ही मुळं आता त्याला माती नसल्यामुळं हा जर ऊस चुकून कोळवायचा राहिला तर हा ऊस लगेच पडू शकतो. अहो इथं तुम्हाला माझ्या बोटापाशी दिसते. आणि ही ऊसाची जी मुळांचा रचना असते ती रांजण टाईप अशी असते. त्यामुळे तिला योग्य वेळी 3 कांड्या झाल्यानंतरच ऊसाची भरणी केली पाहिजे. ही जी तांबूस बाकीची मुळं दिसतात छोटी छोटी, ही पांढऱ्या मुळाचं रूपांतर आता हे लाल कलर आहे सूर्यप्रकाश पडल्यामुळं. नाहीतर ही जर जमिनीत असतील मातीआड तर ती पांढरी मुळं तशीच तुम्हाला दिसली असते. मुळातच माती व्हायला 50 वर्षे गेलेले आहेत. जन्मीची पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर 50 वर्षानंतर माती झाली. माती समजून गेल्या पाहिजे. मातीची बायोलॉजिकल कंडिशन म्हणजे जीवशास्त्रीय कंडिशन तुम्हाला समजली गेली पाहिजे. भौतिक रचना समजली पाहिजे, रासायनिक रचना समजली पाहिजे. या गोष्टी मातीमधल्या तुम्हाला समजलं गेलं पाहिजे. आणि कमीत कमी भरणी ही इथंपर्यंत झाली पाहिजे. मग त्यात आता आपण कुठल्या मातीचा कुठल्या प्रकारामध्ये काय करतो, कुठल्या प्रकारामध्ये काय करतो, कोण सांगेल ती खतं टाकत असतो, दुकानदार सांगेल ती खतं टाकत असतो, कोण मित्र सांगतो त्याप्रमाणे टाकत असतो. त्याच्या मातीची रचना वेगळी आहे, आपल्या मातीची रचना वेगळी आहे. त्याची माती काळी आहे, माझी माती तांबूस आहे, एखाद्याची माती चुनखडी असेल. हे असं एकामेकाच्या सांगून रचनेवर काही नाही. मातीचा पूर्ण अभ्यास करून मगच आपल्या डोळसपणे खताचा जो प्रद्रव्य तुम्ही जो खर्च वाढवणार आहे, अनाठाई जो खर्च वाढणार आहे, काही खतं मग चिलेशन फॉर्ममध्ये कशी करायची, चिलेशन फॉर्ममध्ये देणं का गरजेचं आहे, काही मग संजीवक का वापरली पाहिजे, सोडोनामस का वापरला पाहिजे, किंवा तुमचं कोणतंही खत देत असताना ते पिकाला उपलब्ध झाल्याच्या पाहिजे. ह्या दृष्टीनं मग ते सेंद्रिय खत असेल किंवा रासायनिक खत असेल ते किती प्रमाणात टाकलं गेलं पाहिजे ह्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. डोळसपणाने शेती करणं गरजेचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपण अंदाजपंचे मोगाम पंचे शेती करत असतो. कुणातरी ऐकण्यातनं कुणातरी सांगून कोणीतरी खतं टाकायची, मग ते अनाठाई खर्च वाढतो आणि अपेक्षित आपल्याला उत्पन्न मिळत नाही.